मकर रास 13 मे 2026. आज ग्रहांची ही स्थिती पुन्हा येणार नाही असा घ्या फायदा. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मकर राशीच्या माझ्या अत्यंत स्वाभिमानी आणि कष्टाळू बांधवांनो, आजचा हा व्हिडिओ केवळ एक राशी भविष्य नाही, तर तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा शेवट आणि सुखाची पहाट देणारा एक दैवी संकेत आहे. 13 मे 2026 हा तो ऐतिहासिक दिवस आहे जेव्हा ग्रहांची अशी काही दुर्मिळ स्थिती निर्माण होत आहे जी तुमच्या आयुष्यात पुन्हा कधीही येणार नाही. मकर राशीच्या लोकांनो, तुम्ही आजवर खूप सोसलं, रक्ताचं पाणी करून कष्ट केले, अनेकांचे टोमणे ऐकले, जवळच्यांनीच पाठीत खंजीर खूप असला, पण तुम्ही कधीच हार मानली नाही. आज ब्रह्मांड स्वतः तुमच्यासाठी न्यायाचे दरवाजे उघडत आहे. तुम्ही आत्तापर्यंत का अपयशी ठरलात? तुमचे शत्रू कोण आहेत? आणि आजपासून तुमचं नशीब कसं पालटणार आहे, हे सगळं मी आजच्या या महा एपिसोडमध्ये सांगणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याची हिंमत करा, कारण अर्ध्यावर सोडलात तर ही मोठी संधी तुम्ही कायमची गमावून बसाल. पुढे जाण्यापूर्वी कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने जय स्वामी समर्थ किंवा ओम शन शनेश्चराय नमः नक्की लिहा, कारण तुमची ही एक कमेंट तुमचं नशीब बदलण्याची पहिली पायरी ठरू शकते. मकर राशीचा भूतकाळ आणि संघर्षाची जाणीव. माझ्या प्रिय मित्रांनो, मकर राशीच्या लोकांचं आयुष्य म्हणजे एक चालती बोलती अग्निपरीक्षा असते. तुमचं मन किती स्वच्छ आहे हे फक्त देवाला माहीत आहे, पण जगाने तुम्हाला नेहमीच चुकीचं समजलं. तुम्ही ज्यांच्यासाठी स्वतःचं आयुष्य झिजवलं, ज्यांना संकटात साथ दिली, त्यांनीच गरज संपल्यावर तुम्हाला ओळखायला नकार दिला ना. रात्री उशिरापर्यंत छताकडे बघत विचार करताना तुमच्या डोळ्यात पाणी येतं की माझं काय चुकलं, मी तर कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्याच नशिबी हा संघर्ष का? 13 मेची ही ग्रहांची स्थिती तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर आहे. आत्तापर्यंत शनीची 7.5 असो किंवा ग्रहांची प्रतिकूल स्थिती, तुम्ही पाय रोवून उभे राहिलात. आता काळ बदलतोय. ज्यांनी तुमचा अपमान केला, ज्यांनी तुम्हाला शून्य समजलं, त्यांना आता तुमची प्रगती बघून स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. आजची ही ग्रहस्थिती तुम्हाला सांगतेय की आता रडण्याचे दिवस संपलेत आणि लढण्याचे दिवस सुरू झाले आहेत. 13 मे 2026 रोजी तुमच्या राशीचा स्वामी शनिदेव स्वराशीत अत्यंत बलवान स्थितीत आहे. यासोबतच चंद्राची स्थिती आणि इतर ग्रहांची दृष्टी तुमच्या कुंडलीत धनयोग आणि राजयोग निर्माण करत आहे. ही स्थिती दुर्मिळ का आहे? कारण अनेक वर्षांनंतर मकर राशीच्या जातकांसाठी कर्माचे फळ मिळण्याचा काळ सुरू झाला आहे. जर तुम्ही व्यापार करत असाल तर आज एखादी मोठी डील फायनल होऊ शकते, जी तुमचं पुढचं 10 वर्षांचं भविष्य सुरक्षित करेल. जर तुम्ही नोकरीत असाल आणि अनेक वर्षांपासून एकाच जागी अडकला असाल तर आज तुम्हाला प्रमोशन किंवा पगारवाढीची बातमी मिळू शकते. मात्र ही ग्रहांची स्थिती लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी बदलाव्या लागतील. आळस सोडावा लागेल. लक्षात ठेवा, देव संधी देतो, पण कर्म तुम्हालाच करावं लागतं. आजचा दिवस तुमच्यासाठी सोन्याची खाण आहे, फक्त ती खोदण्याची ताकद तुम्हाला दाखवायची आहे. आर्थिक आणि व्यावसायिक क्रांती. आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर मकर राशीच्या लोकांनो, तुमच्यावर असलेला कर्जाचं ओझं आता हलकं होणार आहे. कुठून तरी अडकलेले पैसे अचानक परत मिळतील. शेअर मार्केट किंवा गुंतवणुकीतून आज तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. पण सावधान, आज कोणालाही उधार देऊ नका. तुम्ही मनाने हळवे आहात. कोणाचंही दुःख पाहिलं की खिसा रिकामा करून मदत करता, पण आज ती चूक करू नका. व्यवसायात नवीन भागीदार मिळतील, पण स्वाक्षरी करताना कागदपत्री नीट वाचा. जे लोक बेरोजगार आहेत किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छितात, त्यांच्यासाठी 13 मे हा दिवस एक नवीन पायाभरणी असेल. तुमची बुद्धिमत्ता आज तेजासारखी चमकणार आहे. नवीन कल्पना अंमलात आणा. ही वेळ पुन्हा येणार नाही. तुमचं बँक बॅलन्स वाढणार आहे, पण तो पैसा योग्य ठिकाणी गुंतवणे ही तुमची जबाबदारी असेल. कौटुंबिक आणि प्रेम संबंध. तुमचे कौटुंबिक जीवन अनेकदा वादळाने घेरलेले असते. तुमच्या जोडीदाराला तुमची मेहनत समजत नाही किंवा घरात सतत कटकटी होतात असं तुम्हाला वाटतंय का? आज ग्रहांची शांती तुमच्या घरात सुख घेऊन येणार आहे. मुलांच्या प्रगतीमुळे तुम्हाला अभिमान वाटेल. जर तुम्ही अविवाहित असाल तर आज विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात, जी तुमचं आयुष्य सुखांनी भरून टाकतील. तुमच्या जोडीदारासोबत असलेले जुने मतभेद आज एका गोड संवादाने दूर करा. त्यांना सांगा की तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करता. कधी कधी शब्द जे करू शकत नाहीत ते एक छोटीशी मिठी करू शकते. आई वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. त्यांचा आशीर्वाद हाच तुमचा सर्वात मोठा विमा आहे. आज घरात प्रसन्न वातावरण ठेवा, कारण जिथे आनंद असतो तिथेच लक्ष्मी वास करते. आरोग्य आणि मानसिक शांतता. कष्ट करून करून तुम्ही शरीराकडे दुर्लक्ष केले. कंबरदुखी, गुडघेदुखी किंवा मानसिक ताण तुम्हाला सतावतोय ना? 13 मे रोजी तुम्हाला आरोग्याच्या बाबतीत विशेष खबरदारी घ्यायची आहे. बाहेरचं खाणं टाळा आणि योगासने सुरू करा. तुमची मानसिक शक्ती वाढवण्यासाठी आज थोडा वेळ एकांतात घालवा.
नामस्मरण करा. स्वामी समर्थांचा जप तुम्हाला अशी शक्ती देईल की कोणतंही संकट तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही. रात्रीची झोप पूर्ण घ्या, कारण उद्याचा दिवस तुमच्यासाठी खूप धावपळीचा असणार आहे. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे, हे विसरू नका. जेव्हा तुम्ही फिट असाल तेव्हाच तुम्ही या जगाशी लढू शकाल. नशिबाचा टर्निंग पॉइंट आणि तुमच्यातील विजेता. मकर राशीच्या माझ्या वाघांनो, आता मी तुम्हाला जे सांगणार आहे ते तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे गुपित आहे. तुम्ही अनेकदा विचार करताना की तुमच्यापेक्षा कमी कष्ट करणारे लोक पुढे निघून गेले आणि तुम्ही तिथेच का आहात? 13 मेची ही ग्रहांची स्थिती तुम्हाला याचं उत्तर देत आहे. आतापर्यंत तुमचं नशीब लॉक होतं, कारण तुम्ही इतरांच्या सुखासाठी स्वतःच्या इच्छांची आहुती दिलीत. पण आज शनीची दृष्टी तुमच्यातील त्या सुप्त शक्तीला जागृत करत आहे. लक्षात ठेवा, मकर रास ही डोंगरावर चढणाऱ्या हरणाची रास आहे. तुम्ही थकाल पण थांबणार नाही. आज तुमच्या आयुष्यात असा एक माणूस येईल किंवा असा फोन येईल जो तुमच्या करिअरची दिशा बदलून टाकेल. ही संधी ओळखायला शिका. तुमच्या मनात जी भीती आहे ती काढून टाका. लोक काय म्हणतील हा विचार करणे सोडून द्या, कारण ज्या दिवशी तुम्ही यशस्वी व्हाल त्याच दिवशी हेच लोक तुमच्या स्वागतासाठी हार घेऊन उभे असतील. आजची रात्र ही संघर्षाची शेवटची रात्र समजा, कारण उद्याचा सूर्योदय तुमच्यासाठी फक्त प्रकाश नाही तर अधिकार घेऊन येणार आहे. तुमची जिद्द आणि स्वामींची कृपा जेव्हा एकत्र येते तेव्हा अशक्यही शक्य होतं. तुम्ही सर्वसामान्य राहण्यासाठी जन्माला आलेले नाही आहात, तर इतिहास घडवण्यासाठी आले आहात. हे स्वतःला आरशात बघून आज सांगा, कारण जो स्वतःचा आदर करतो जग त्याचा आदर करतं. करावयाचे खास उपाय. आजचा फायदा पूर्णपणे करून घेण्यासाठी तुम्हाला काही साधे पण प्रभावी उपाय करायचे आहेत. आज सूर्यास्ताच्या वेळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. शनिदेवाच्या मंदिरात जाऊन काळे तिळ अर्पण करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आज कोणीही गरजूवनांनी रिकाम्या हाताने पाठवू नका. अन्नदान करा. तुमचे एक छोटं दान तुमच्या मोठ्या संकटांना टाळू शकतं. घरात भीमसेनी कापूर जाळा, जेणेकरून घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाईल. स्वतःच्या मनगटावर काळा धागा बांधा, जेणेकरून कोणाचीही वाईट नजर तुमच्या प्रगतीला लागणार नाही. हे उपाय अंधश्रद्धा नाहीत, तर ग्रहांच्या ऊर्जेला सकारात्मक वळण देण्याचे मार्ग आहेत. भावनिक साध. माझ्या प्रिय मकर राशीच्या मित्रांनो, आता व्हिडिओच्या शेवटी मला तुम्हाला एकच सांगायचं आहे. मी आज जे काही सांगितलं ते तुमच्या भल्यासाठी आहे. मला माहीत आहे तुम्ही आतून खूप तुटला आहात. तुम्हाला वाटतंय की हे खरंच होईल का? तर माझं उत्तर आहे हो, नक्की होईल. फक्त स्वतःवर आणि तुमच्या दैवावर विश्वास ठेवा. तुम्ही एकटे नाही आहात. स्वामी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसण्याची वेळ आता आली आहे. हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्राला किंवा नातेवाईकाला नक्की शेअर करा, जो आज निराश आहे. तुमची एक शेअर कोणाचं तरी आयुष्य बदलू शकते. मकर राशीच्या या महाप्रवासात तुम्ही माझ्यासोबत राहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं दुःख आता संपणार आहे, तर कमेंटमध्ये हो, मला विश्वास आहे असं नक्की लिहा. जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमची साथ हीच माझी ताकद आहे. काळ तुमचा आहे, जग जिंकायला तयार व्हा. तर हे होतं आजचं राशी भविष्य, आणि हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित एक सर्वसामान्य अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमयी आणि प्रगतिकारक जाओ, हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.